तर इकडे मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये पहिली मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। कुलाब्यातल्या वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने। भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानात असतील तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप रिंगणात आहेत। कुलाब्यामध्ये नार्वेकर विरुद्ध सानप सामना रंगणार आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती सुजाता सानप लढताना दिसतील तर भाजपच्या कमळ या चिन्हावर हर्षिता नार्वेकर लढणार आहेत। तर तिकडे ठाण्यातल्या मुंब्रामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेचे 4 नगरसेवक राष्ट्रवादीतून लढणार आहेत। शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म स्वीकारले। यामध्ये राजन किणी, अनिता किने, मोरेश्वर किने आणि राष्ट्रवादीतून लढणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। तर तिकडे गोवंडीमध्ये मात्र पिता पुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील। महादेव आंबेकरांना ठाकरे सेनेकडून उमेदवारी मिळाली आहे तर अमोल आंबेकरांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे। अमोल आंबेकर महादेव आंबेकर यांचा मुलगा आहे, त्यांचे ते सुपुत्र आहेत। मी या विषयावर जास्त न बोलता मी एवढंच सांगेल की माननीय शिवसेनाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे काल स्वतः उपस्थित होते एबी फॉर्म देताना। त्याचबरोबर आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय हेच माझ्यासाठी मोठे आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाता येणाऱ्या 16 तारखेला वार्ड प्रभाग क्रमांक 138 मधून शिवसेनेचा म्हणजे डॉक्टर अमोल आंबेकर हा उमेदवार हा लोकांनी निवडून आणलेला असेल आणि हेच त्यांच्यासाठी माझ्याकडून जे काही देण एक गुरुदक्षिणा असेल साहेबांसाठी ही माझी गुरुदक्षिणा असेल। मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता मुंबईमध्ये शिंदेंपेक्षा अजित पवारांचे अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 163 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। दुसरीकडे पुण्यामध्ये देखील अजित पवारांनी गुन्हेगारांमध्ये हात सैल सोडलेला असतानाच मुंबईमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक उमेदवार त्यांनी रिंगणात उतरवलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास 96 उमेदवार उतरवण्यात आलेले आहेत। शिंदे सेनेकडून 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11, उत्तर भारतीय तर मराठी 56 उमेदवार आहेत। मुस्लिम उमेदवारांची संख्या 23 आहे। ख्रिश्चन 3, तेलुगू 1, तमिळ 1 आणि बोहरा मुस्लिम 1 असं समीकरण आहे। पक्षाकडून 50 महिला उमेदवारांना तर 46 पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। एससी प्रवर्गातून 12 उमेदवार आहेत तर ओबीसी मधून 17 उमेदवार आहेत। दुसरीकडे शिवसेना ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा सुद्धा फॉर्म्युला आता समोर आलेला आहे। मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे 163 जागांवर रिंगणामध्ये आहे। मनसेला 53 जागा देण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला 11 जागा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हे सर्वाधिक असल्याचं चित्र या घडीची सर्वात मोठी बातमी पाहताना आम्ही आपल्यापर्यंत आणलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।